मला एवढी हिंडली आहे, मला तर सॉलिड भूक लागली आहे. पण हिचं बघा, तिला अजिबात भूक नाही लागली, फक्त एक काटा हल्ला एवढाच. क्या बात है मेरी जान. पण चला मी पळते, मला सॉलिड भूक लागली. मी आले मराठी झटकामध्ये, जिथे मिळते ऑथेंटिक चिकन मिसळ. काय भारी आयडिया आहे ना. म्हणजे जिला बघून तोंडाला पाणी सुटतं अशी मिसळ आणि पोटभरीचं आणि सगळ्यांना आवडणारं असं चिकन एकत्र केलंय, अशी डिश तयार केली. आणि मी त्या व्यक्तीला सुद्धा भेटणार आहे ज्यांनी ही डिश इन्व्हेंट केली. सुरुवातीला माझं प्रोफेशन थोडं वेगळं होतं, पण मी कधीतरी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नोकरी केली, म्हणून आपलं स्वतःचं काहीतरी असावं या हेतूने सुरू करायचा प्रयत्न केला. तर सुरुवातीला आयडिया आली की महाराष्ट्राची पारंपरिक डिश मिसळ. बरोबर. नॉन व्हेजिटेरियन लोक मिसळ कधी खातात, ज्या दिवशी त्यांना नॉनव्हेज नाही खायचं त्या दिवशी मिसळ खायला जातात, गुरुवार, स्पेशली. शनिवार. आणि त्यातून विचार केला की त्यांना जर त्यात नॉनव्हेज दिलं तर, म्हणून मग पारंपरिक डिश पण त्याच्यामध्ये एक नॉन व्हेजिटेरियन आस्पेक्ट देऊन, एक ट्विस्ट देऊन काहीतरी करू. आली 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 चिकन मिसळ आली. ओ माय गॉड, किती टेम्पटिंग आहे. आधीच मिसळ म्हटल्यानंतर हालत खराब होते आणि त्यात चिकन मिसळ म्हटल्यानंतर विषयच कट. क्या बात आहे. पण मी ना काटे चमच्याने खाणार नाही आहे. मला एकदम देसी स्टाईलमध्ये एकदम वरपून खायचं आहे. पण जेवणाआधी हात तर धुतलेच पाहिजेत ना. वॉश बेसिन कुठे आहे? आलेच. वाह, गुड टू गो. मला आधी सांगा, पण म्हणजे फरसाणशिवाय मिसळ तर काय पूर्ण होत नाही. फरसाणच नाही दिसत आहे, तो कुठे आहे? फरसाण हे जे अंडा आहे त्याच्या खाली खिमा आहे, ओके. खिम्याच्या खाली फरसाण आहे आणि हे सगळं तुम्हाला त्याच्यात टाकायचं. होय 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 होय. आणि मिसळचाच रस्सा आहे ना का, हे आणखी काय आहे? हे चिकन रस्सा आहे. ओ आ हा 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 हा, आ गया मेरा फरसाण. भरपूर कांदा आणि भरपूर लिंबू, चवीनुसार. चवीनुसार. आ हा हा हा, कडक. कडक. वा, अप्रतिम. कडक. करेक्ट तिखट आहे. त्या फरसाणचा पण स्वाद आहे, खिम्याचा पण स्वाद आहे. जमलंय, हे जमलंच आहे. लईच भारी. मला फार आवडली मिसळ. वा, मी खरंच परत येईल.